नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो विषय आहे तो आहे कडकनाथ क्रॉस कसा ओळखावा. मित्रांनो, या ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहे यासमोर सर्व कडकनाथ कोंबड्या आहेत, परंतु याच्यामध्ये एक जे कोंबडी आहे ते क्रॉस कोंबडी आहे. मित्रांनो, आपण जेव्हा पण कडकनाथ घ्यायला जातो तर काळा तुरा दिसला की आपण म्हणतो की हे कडकनाथ आहे. परंतु मित्रांनो, जर तुम्ही पंख वर करून बघितलं तिचा एक जे पंख असते तिथे जे मांस आहे ते मांस मित्रांनो या एका कोंबडीचे लाल आहे. मित्रांनो, कधी कडकनाथ घेताना जे आहे ते ओरिजिनल आणि जो ज्या व्यक्तीकडून तुम्ही घेत आहात त्यांच्या माहिती तुम्ही कडकनाथ घ्या. तर हे जी कोंबडी बघत आहे मित्रांनो, हिच्या चेहऱ्यावर पहा लालसर हे दिसत आहे तुम्हाला. जे स्किन आहे याची ती थोडी लालसर दिसत आहे. आणि हे जे कोंबडी आहे ते मित्रांनो क्रॉस आहे. लालसर च्या स्किन आहे लालसर. हिचे पाय पण बघा. पूर्ण शरीर मित्रांनो कडकनाथ सारखं आहे, पण जे मांस आहे त्यांचा कलर जे लाल आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. फ्लॅशलाईट पडल्यामुळे मित्रांनो ते मांस समोर दिसत नाही, परंतु जर तुम्ही कधी पण घेसाल तर चांगल्या प्रकारे ओळखूनच कडकनाथ घ्या. लालसर जर तिच्या चेहऱ्यावर किंवा पंखाखाली किंवा मांसावर लालसर थोडंसं पण दिसलं तर ते क्रॉस कडकनाथ आहे. मित्रांनो, या तुम्हाला क्लिअर दिसून येत आहे की जे कडकनाथ आहे ते क्रॉस आहे. परंतु काही लोक आहेत जे मध्य प्रदेशवरून झाबुआ जे कडकनाथ आणतात ते ओरिजिनल असतात. आणि काही हॅचरीज अशा आहेत की तिथे त्या कोंबड्या क्रॉस विकतात, म्हणजे जेणेकरून जे वजन आहे कडकनाथचं ते लवकर वाढेल. यासाठी मित्रांनो, तुम्ही जे आहेत ते कडकनाथ घेताना किंवा विकताना ओरिजिनलच विका. धन्यवाद.